बघा आपण काल जर्नलचा 9वा प्रॉब्लेम बघितला, जर्नल एंट्रीज बघितल्या आणि त्याचबरोबर त्या जर्नल एंट्री मध्ये आलेल्या अकाउंट्स त्याची ग्रुपिंग पण आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितले. आज आपल्याला त्याच एंट्रीज टॅलीज मध्ये टाकायच्या आहे. जो आपण टॅली मध्ये टाकण्यासाठी मला टॅली सुरू करावं लागेल. प्रॉब्लेम समोर आहे तुमच्या. एंट्रीज आपल्याला टॅली टाकायच्या, टॅली आपण सुरू करतोय. नेहमीप्रमाणे बाय डिफॉल्ट कंपनी तुमच्या समोर आली, जिंदाल कंपनी. जी मशीनवर डिफॉल्ट कंपनी ती तुमच्या समोर येते. तिला आपल्याला पहिले बंद करावं लागेल. मग बंद करायचं तर आपल्याकडे राईट साइडच्या पॅनलला सेकंड नंबरची कमांड आहे अल्टर F1 शट कंपनी. त्याने कंपनी काय होणार, बंद होणार. बंद झाल्यानंतर आपल्याला गेटवे ऑफ टॅली हा मेनू जाऊन कंपनी इन्फो मेनू आपल्या समोर असेल आणि त्यातून आपल्याला नवीन कंपनी आपल्याला क्रिएट करता येईल. म्हणून इथं क्रिएट कंपनी ऑप्शन आहे, त्या पर्यायाचा वापर करतो मी. क्रिएट कंपनी. मग इथं नाव द्यायचं आपल्याला. नाव काय आहे आपल्या कंपनीचं बघू. एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द जर्नल ऑफ सुरेश गांधी, नेहरू रोड, मुंबई फॉर द फायनान्शियल इयर 1/4/10 ते 31/3/11. 1/4/10 ते 31/3/11 ची आपली ही एंट्री आहे. आणि मग सुरेश गांधी, नेहरू रोड, मुंबई या नावाने आपल्याला आता कंपनी टाकायची. मग टाकू आपण सुरेश गांधी. मेलिंग नेमच्या ठिकाणी तेच नाव ठेवलं, नेहरू रोड, मुंबई. आपको बोलना था ना पर्दे लेके रख. कंट्री इंडिया. स्टेट मध्ये महाराष्ट्र निवडायचं. साइडला लिस्ट आली स्टेटची, त्यातून महाराष्ट्र बघा या ठिकाणी महाराष्ट्र आहे, तो मी निवडला. स्टेट निवडणं गरजेचं आहे, त्यामुळे तो निवडला पाहिजे. बाकी फोन नंबर, मोबाईल नंबर हे फील्ड माझ्याकडे नाही याची माहिती, म्हणून मी ते स्किप करतोय. तुम्ही त्याच्यानंतर जरी तुम्ही स्किप केलं, नंतर तुम्हाला वाटलं का त्या कंपनीच्या बाकीच्या डिटेल ज्या राहिल्या त्या भरायच्या, त्या भरता येतील अल्टर ऑप्शनच्या साह्याने. कंपनी इन्फो मेनू मधला अल्टर कंपनी या पर्यायाच्या साह्याने तुम्हाला भरता. फायनान्शियल इयर बघू आपण काय 1/4/10 पासून सुरू होते. मग 1/4/10 फ्रॉम 30 तारीख ठेवायची. 1/4/10 त्यात काही बदल करायचा नाही. बाकीचे फील्ड आहे तसेच ठेवले आणि कंपनी आता फायनली सेव्ह करतोय. ऍक्सेप्ट यस म्हटलं, कंपनी सेव्ह झाली. डाव्या साईडला आपल्याला दिसते कंपनीची माहिती, सुरेश गांधी नावाने, नेम ऑफ द कंपनी सुरेश गांधी, नो व्हाउचर एंटर म्हटलंय. करंट पिरियड वरती दिसतो आपल्याला 1/4/2010 ते 31/3/2011 आणि करंट डेट दिसते 1 एप्रिल 2010. जी आपण बुक्स बिगिनिंग फ्रॉम ची डेट टाकलेली असते ती इथे येते. आता टॅली मध्ये महत्वाचा भाग म्हणजे एक सेटिंग आपल्याला करावं लागतं. ते सेटिंग म्हणजे आपल्याला अकाउंट्स ओनली मेथड मध्ये अकाउंटिंग करायचं सध्या, आणि टॅली ओपन झाल्याबरोबर तो अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी या मेथड मध्ये येतो. अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी काय पुढे जाऊन आपल्याला बघायचं. इन्व्हेंटरी मेनू अकाउंट इन्फोच्या खाली इन्व्हेंटरी इन्फो मेनू आलेला आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये इन्व्हेंटरी व्हाउचर्स आलेला आहे. नंतर रिपोर्ट्स मध्ये एक स्टॉक समरी म्हणून रिपोर्ट आलेला आहे. म्हणजे हा सगळा इन्व्हेंटरीची संबंधित. मग आपल्याला याची सध्या काही गरज नाहीये, म्हणून मी फीचर्स मध्ये जातो. F11
त्याला शॉर्टकट की आहे किंवा फीचर्स याच्यावर मी क्लिक केलं, त्याच्यामध्ये अकाउंटिंग फीचर पहिलाच ऑप्शन आहे, त्याला मी क्लिक केलं आणि या आलेल्या सेटिंग्स मध्ये जनरल सेटिंग मध्ये पहिलंच सेटिंग मेंटेन अकाउंट्स ओनली, तिथं नो आहे, मला यस करा, फक्त अकाउंट्स ओनलीच कंपनी ठेवायची म्हणून मी यस केलं. आणि आउटस्टँडिंग मॅनेजमेंट या ग्रुपमध्ये मेंटेन बिल वाईज डिटेल तिथं यस आहे, तिथं नो का, एन टाईप केला, नो झालं, एन टाईप करून एंटर. बिल वाईज डिटेल हा पण आपला सेपरेट टॉपिक आहे, त्याच्यावर पण प्रॉब्लेम आहे दोन आपल्याला. पुढे जसंही आपला बिल वाईज डिटेल टॉपिक सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला शिकायला मिळेल बिल वाईज डिटेल काय आहे. बाकीच्या सेटिंग्सला आपण कोणताही हात लावत नाहीये, आहे तशा ठेवतोय आणि शेवटी फायनली सेटिंग आपण तो विचारतो ऍक्सेप्ट करायचं का, यस म्हणतोय आणि सेव्ह करतोय. बघ झालं, सेव्ह झालं. सेव्ह झाल्यानंतर मला कंपनी फीचर्स मधून बाहेर पडायचं, गेटवे ऑफ टॅली मध्ये यायचं. मी डायरेक्ट गेटवे ऑफ टॅलीला क्लिक करू शकतो किंवा एस्केप की दाबू शकतो. एस्केप कीने एक स्टेप मागे येतो, म्हणजेच त्या मेनूतून बाहेर पडला असतो. ठीक आहे, कंपनी तयार झाली. आता बघा या गेटवे ऑफ टॅली मधून काही ऑप्शन्स गायब झालेले आहेत, कमी झाले. उदाहरणार्थ अकाउंटिंग इन्फो मध्ये इन्व्हेंटरी इन्फो खाली होता, तो गेलेला आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये इन्व्हेंटरी वाउचर्स होतं, ते गेलेलं आहे. रिपोर्ट्स मध्ये स्टॉक समरी रिपोर्ट होता, तो गेलेला. ठीक आहे, तर आता आपला काय उद्देश एवढाच नाहीये, ते असतं तरी त्यांनी काय फरक पडला असता, तर ते आपल्या बॅलन्सेसवर फरक पडतो, कारण की आपण काय स्टॉक मेंटेन करत नसतो, त्यामुळे आपले टॅली टोटल वगैरे याच्यात बदल होऊ शकतो. म्हणून आपण सध्या अकाउंट्स ओनली मेथडने जातो, कारण की पुढे जाऊन आपल्याला इन्व्हेंटरीनेच जायचं. एकदा अकाउंट्स ओनली संपली का पुढे जाऊन इन्व्हेंटरीज आपल्याला शिकायचं. आता आपल्याकडे पहिल्या एंट्रीकडे आपल्याला जावं लागेल. पहिली एंट्री आपली कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. त्या अगोदर आपल्याला जे जे अकाउंट्स आपल्याला लागत आहेत ते तयार करायला लागतील. मग कॅपिटल अकाउंट एक तयार करायचे, कॅपिटल ग्रुपच्या अंडर जाऊ आपण. अकाउंट तयार करण्यासाठी मास्टर मेनू मधलं पहिलीच कमांड आहे अकाउंट इन्फो, त्याला एंटर दिला. लेजर तयार करायचं म्हणून त्यात ग्रुपच्या खाली लेजर्स ऑप्शन आहे, त्याला एंटर दिला. आणि सिंगल लेजर क्रिएट, सिंगल लेजर मध्ये क्रिएट ऑप्शन आहे, त्यात वर एंटर दिला. आपण लेजर क्रिएशनच्या स्क्रीनवर आलो. इथं आपल्याला कॅपिटल अकाउंट तयार करायचं. कॅपिटल अकाउंट अंडर कॅपिटल अकाउंट हाच ग्रुप आहे, त्याला बाकी ठिकाणी एंटर देतोय आणि एक्सेप्ट यस म्हटलं, आपलं कॅपिटल अकाउंट सेव्ह झालं. त्या स्क्रीनवर अजून दोन अकाउंट आहे आपल्याकडे, ते म्हणजे SBI बँक अकाउंट, बँक अकाउंटच्या अंडर, आणि लोन फ्रॉम BOM, लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र हे एक अकाउंट आहे. ते बँक ओडीच्या अगेन्स्ट आपल्याला तयार करायचे. SBI बँक अकाउंट, बँक ग्रुप येईल, त्याला बी प्रेस केला, बँक अकाउंट. बघा ऍक्सेप्ट विचारते, तिथे मी येस म्हटलं आणि ते अकाउंट सेव्ह. नंतर लोन फ्रॉम BOM, बँक ऑफ महाराष्ट्र. BOM म्हणजेच का, बँक ऑफ महाराष्ट्र. आणि लोन साठी सेपरेट ग्रुप आहे, बँक OCC किंवा ओडी. आपल्याला इथे सिक्युअर्ड आहे का अनसिक्युअर्ड आहे काय सांगितलेलं नाही, त्यामुळे मग आपण बँक OC किंवा ओडीच्या अंडर आपण हे घेऊ. हे दोन्ही इथं जरी दोन ग्रुप इथं दिसत असतील तर कोणताही ग्रुप तुम्ही सिलेक्ट करा, ग्रुप एकच आहे, फक्त त्याला दोन नावं आहेत. जशी तुम्हाला नावं असतात दोन. बघ, बँक ओडी अकाउंट घेतला आपण लोन लायबिलिटीच्या अगेन्स्ट, बाकी ठिकाणी एंटर की प्रेस केली आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह झालं.
हे पण अकाउंट आपलं तयार झाले. पुढच्या एंट्रीकडे जाऊ. पुढच्या अकाउंटकडे आपल्याला जायचं आहे. पुढचं अकाउंट आहे आपल्याला परचेस अकाउंट तयार करायचं आणि इकडे नेहा आणि सेल्स अकाउंट असे 3 अकाउंट या स्क्रीनवर आपल्याला तयार करायला लागणार आहे. परचेस अकाउंट कोणत्या ग्रुपच्या अंडर येईल? परचेस अकाउंट कोण सांगतं? परचेस अकाउंट. परचेस अकाउंटच्या अंडर. परचेस अकाउंटच्या अंडर आपलं येत आहे म्हणून पी प्रेस केला, त्यातून परचेस अकाउंट मी निवडलं आणि हे अकाउंट आपण सेव्ह. त्यानंतर नेहा अकाउंट तयार करायचं. नेहा अकाउंट कोणता ग्रुप द्यायचा आहे नेहाला? सांगा. नेहाला कोणता ग्रुप आहे? सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर्स. बर, सन्ड्री डेटर्स एस प्रेस केला, एस ने सुरू होणारे अकाउंट्स आले. सन्ड्री डेटर्स मी निवडला, एंटर दिला. सन्ड्री डेटर्स. परचेजची एंट्री म्हटल्यानंतर आपली सेलची एंट्री आहे. सेलच्या ज्याच्याकडून आपण माल ज्याला विकतो तो आपला डेटर असतो. सेलचं अकाउंट आपल्याला एक तयार करायचं आहे. सेल्स अकाउंट कोणता ग्रुप येईल सेल्स अकाउंटला? सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट हा ग्रुप येईल. एस प्रेस केला, त्यातून मी सेल्स अकाउंट निवडलं आणि एंटर दिला. ऍक्सेप्ट येस म्हटलं, जा. ते पण अकाउंट आपलं सेव्ह झालं. आता पुढच्या स्क्रीनकडे आपल्याला जायचे. पुढच्या स्क्रीनवर कोणकोणते अकाउंट आपल्याला क्रिएट करायचे बघू आपण. फर्निचर आणि बिल्डिंग हे 2 अकाउंट आहे आणि डिस्काउंट पेड हे एक अकाउंट आहेत. या स्क्रीनवर 3 अकाउंट. जाऊ मग फर्निचर अकाउंट कोणता ग्रुप आहे त्याला? फिक्स असेट. म्हणून एफ प्रेस केला, एफ ने सुरू होणार अकाउंट मी सिलेक्ट केलं. फर्निचर. आणि दुसरा अकाउंट कोणता म्हटलं आपण? बिल्डिंग ना? हो. बिल्डिंग अकाउंट. ते पण कोणाच्या अंडर येणार? फिक्स असेटच्या अंडर. ठीक आहे, घेतलं फिक्स असेट. ऍक्सेप्ट येस म्हटलं. अजून कोणता अकाउंट आहे? डिस्काउंट पेड. डिस्काउंट पेड अकाउंट कोणता ग्रुप आहे डिस्काउंट पेडला? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तो आपला प्रत्यक्ष खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येईल. झालं. ऍक्सेप्ट येस म्हटलं आणि ते पण अकाउंट आपलं सेव्ह झालं. जाऊ पुढच्या स्क्रीनकडे आपण. पुढच्या स्क्रीनवर कोणतं अकाउंट आपल्याला गरजेचे आहेत? पुढच्या एंट्री मधले 2 अकाउंट आहे. टॅक्सेस आणि इन्शुरन्स आणि मेहता अकाउंट. मेहताला माल विकलाय म्हणून मेहता अकाउंट. टॅक्सेस आणि इन्शुरन्स अकाउंट कोणता ग्रुप येईल त्याला? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ते पण सेव्ह झालं. मेहता कोणता ग्रुप येईल? सन्ड्री डेटर. मेहता अकाउंट, कारण की त्याच्याकडून त्याला आपण माल विकलाय. ज्याला आपण माल विकतो तो आपला डेटर असतो म्हणून एस प्रेस केला. सन्ड्री डेटर्स आपण निवडलं आणि हे पण अकाउंट आपण सेव्ह करतोय. ऍक्सेप्ट विचारतोय तो यस म्हटलं मी. बघा ऍक्सेप्ट विचारलं, यस म्हटलं, सेव्ह झालं अकाउंट. झाले. या स्क्रीनवरचे 2 अकाउंट आपले तयार झाले. पुढच्या स्क्रीनवर जाऊ आपण. पुढच्या स्क्रीनवर स्लाइडवर 2 अकाउंट आहे. एक गुप्ता अकाउंट आहे आणि दुसरं 2 नाही, एकच अकाउंट आहे गुप्ता अकाउंट. गुप्ता अकाउंट आपल्याला तयार करायचे. कोणाच्या अंडर आहे गुप्ता? सन्ड्री क्रेडिटर. कारण की याला माल परचेस केला याच्याकडून आपण. ज्याच्याकडून परचेस करत होतो आपला क्रेडिटर असतो म्हणून त्याला आपण सन्ड्री क्रेडिटर हा ग्रुप आपण इथं देतोय. लक्षात ठेवा. पुढे जाऊ आपण. एकदा पेड वेजेस ची एंट्री आहे, त्याच्यात वेजेस अकाउंट आपल्याला तयार करायचे आणि पुढे डिस्काउंट रिसिव्हडचं एक अकाउंट आहे आपल्याला तयार करायचं. करू आपण वेजेस अकाउंट. कोणता ग्रुप येईल वेजेसला?
डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस. वेजेस हे उत्पादनाशी संबंधित आहे. जो कामगार उत्पादनाचं काम करतो त्याला मजुरी दिली जाते, म्हणून त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट आपण टाकणार आहे. आणि दुसरं आहे कोणतं आहे, डिस्काउंट रिसिव्ड ना. डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट कोणता ग्रुप येईल डिस्काउंट रिसिव्डला? इनडायरेक्ट इन्कम. हा, तो आपला इन्कम आहे. इन्कमला दोनच ग्रुप आहे, इनडायरेक्ट इन्कम आणि डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम सहसा येत नाही, म्हणून इनडायरेक्ट इन्कम आपण निवडलंय. जरी उलटा पालट झालं तर फरक पडणार नाही. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम याच्यामध्ये जर उलटा पालट जरी झाली तरी तुमच्या बॅलन्स शीटच्या टॅली टोटलवर, नेट प्रॉफिटवर फरक पडणार नाही. पण प्रॉपर ग्रॉस प्रॉफिटवर फरक पडेल, पण ग्रॉस प्रॉफिट हा फायनल नसतो, नेट प्रॉफिट फायनल असतो. बरोबर. धरला कोणता प्रॉफिट पकडला जातो तर नेट प्रॉफिट. म्हणून त्याबाबत एवढी चिंता करायची नाही, पण आपण प्रॉपर असावं त्या पद्धतीने आपण प्रॉपर ग्रुप निवडला पाहिजे. ऍक्सेप्ट येस म्हटलं आणि सेव्ह झालं. हे पण अकाउंट आपलं तयार झालेलं आहे. पुढे जाऊ आपण. पुढे आहे यश अकाउंट आणि एक पोस्टेज अँड टेलिग्राम. करू आपण यशचं तयार करू पहिले. यश अकाउंट कोणता ग्रुप येईल यशला? सन्ट्री डेटर. सन्ट्री डेटर्स. याच्या माल आपण विकला याला, म्हणून तो आपला डेटर्स आहे. ज्यातला माल विकतो तो आपला डेटर असतो. मी पुन्हा पुन्हा ती गोष्ट रिपीट करतोय, तुम्ही ती डोक्यात फिट केली पाहिजे. डेटर्स कोणाला म्हणायचं, क्रेडिटर कोणाला म्हणायचं. बरोबर. ज्याला विकतो तो डेटर, ज्याच्याकडून घेतो तो आपला क्रेडिटर. आता दुसरं अकाउंट कोणतं आहे? पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेज अँड टेलिग्राम कोणता ग्रुप येईल? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पोस्टेज अँड टेलिग्राम इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पोस्टेज अँड टेलिग्राम इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येईल. आय प्रेस केला आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण निवडलं. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. ते पण अकाउंट आपलं सेव्ह झालेलं आहे. पुढे आपल्याकडे आहे, पुढच्या स्क्रीनवर आपण जाऊ. पुढे रेंट अकाउंट आहे आणि एक इंटरेस्ट अकाउंट आहे. बरोबर. रेंट. आता एवढं जे इथं आपण डबल रेंट आलेलं नाही, पण कधी खर्च रेंट किंवा इंटरेस्ट, हे इंटरेस्ट आपल्याला मिळतं, पण रेंट आपल्याला मिळतं, पण इथं आपण पेड केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही नुसतं इंटरेस्ट नाव जर दिलं किंवा रेंट नाव दिलं तर ते टॅलीसाठी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो. त्यामुळे आपण रेंट पेड किंवा इंटरेस्ट पेड आपण द्यायचं असतं. ठीक आहे. आता इथं नाहीये डबल अकाउंट, आपण रेंट अकाउंट म्हणून घेऊ. करू आपण रेंट आणि इंटरेस्टचं. रेंट अकाउंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट आहे हे पण, आणि रेंट नंतर कोणता आहे? इंटरेस्ट. इंटरेस्ट अकाउंट तो पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट अकाउंट ओपन होतोय. झाले. आता आपले अकाउंट्स तयार करून झालेले आहेत. आपण आता आपल्या पहिल्या एंट्रीकडे जाऊ. पहिल्या एंट्रीकडे घेऊ. बघ, पहिली एंट्री तुमच्या स्क्रीनवर आहेत. आपल्याला ती एंट्री करायची आहे. त्या अगोदर आपण टॅलीमध्ये जाऊ आणि टॅलीमधून टॅलीमधून पहिले ह्या अकाउंट क्रिएशन स्क्रीन मधून बाहेर येऊ. एस्केप की प्रेस केलं. क्यूट विचारतो, येस म्हटलं. बघा लेजर्स मध्ये आहे, मला डायरेक्ट गेटवे ऑफ टॅली मध्ये यायचं. मी गेटवे ऑफ टॅलीवर क्लिक करतोय. क्लिक केलं, गेटवे ऑफ टॅली मध्ये आला. किंवा 2 वेळेस एस्केप की प्रेस केली तरी तो गेटवे ऑफ टॅली मध्ये येणार. आता आपल्याला व्हाउचर, अकाउंटिंग व्हाउचर मध्ये जायचंय. अकाउंटिंग व्हाउचर हा ऑप्शन मी इथं निवडलाय. अकाउंटिंग व्हाउचर आणि एंटर दिलं. बघ, या ठिकाणी पेमेंट व्हाउचर इथं आलं. आपल्याला जर्नल एंट्रीज करायचं जर्नल व्हाउचर मधून, म्हणून इथून F7 जर्नल. बघा इथं पेमेंट आलेलं आहे.
हे पेमेंट न ठेवता आपण जर्नल घ्यायचं, जर्नल व्हाउचर मी निवडलं. त्यानंतर आपल्याला डेट, पहिल्या एंट्रीची डेट काय 1/6 ती आपल्याला निवडावी लागेल. F2 प्रेस केला. डिफॉल्ट 1 तारीख 1/4 होती. F2 प्रेस केल्यावर तो काय करतो, 1 ने पुढे जातो, म्हणजे 2/4 ला गेला. मला 1/6 ला एंट्री करायची आहे, 2/4 ला करायची नाही, म्हणून मला टाईप करावं लागेल 1/6. मी वर्ष टाईप करत नाहीये, हे लक्षात घ्या. कधीही तुम्हाला मी फक्त डेट, कारण की तो ऑटोमॅटिकली त्याला समजतं 1/6 म्हणजे काय. ते बघा, 1/6 म्हणजे 1 जून 2010 त्याने घेऊन टाकली डेट. कारण की पूर्ण फायनान्शियल इयर मध्ये कोणती डेट फक्त एकदाच येते, डबल नसते. बरोबर झाली. डेट पण सिलेक्शन झालं. एंट्रीकडे जाऊ. एंट्री काय आहे, कमाल बिझनेस विथ कॅश ₹35,000 आणि एंट्री झाली आपली कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 35,000. मग जाऊ आपण एंट्रीकडे. कॅशला डेबिट आहे म्हणून सी प्रेस केला. कॅश अकाउंट मी निवडलं इथं. कॅश अकाउंटला डेबिट 35,000 आणि क्रेडिट कशाला आहे, कॅपिटलला, म्हणून पुन्हा सी प्रेस केला. कॅपिटल अकाउंट इथून निवड. बिंग कॅपिटल रिसिव्ड. बिंग कॅपिटल रिसिव्ड. ऍक्सेप्ट यस म्हटलं, तयार झालं. पुढची एंट्री आपल्याकडे 2/6 ची. सुरेश टेकन अ लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र 3 लाख अँड ट्रान्सफर इनटू SBI करंट अकाउंट. बँक ऑफ महाराष्ट्रातून लोन मिळालं आपल्याला आणि ते कुठं आलं, SBI बँकेत. रिअल अकाउंट सांगतं जे आलं त्याला डेबिट द्या, म्हणून SBI बँकेत पैसे आले म्हणून SBI बँकेला काय दिला, डेबिट दिला. आणि लोन घेतलं कोणाकडून, बँक ऑफ महाराष्ट्रला. आणि बँक ऑफ महाराष्ट्रला लोन हे देणं आहे म्हणून कोणाला काय द्यायचंय तर त्याला क्रेडिट द्या, असं पर्सनल अकाउंट सांगतं. कारण की बँक लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र हे अकाउंट पर्सनल मध्ये जाईल. तुम्ही म्हणाले SBI बँक अकाउंट ते करंट अकाउंट आहे आपलं, ती आपली ऍसेट आहे आणि ऍसेटचं अकाउंट हे रिअल असतं, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. लोन फ्रॉम BOM अशी एंट्री आपली झाली. मग करू एंट्री SBI बँक अकाउंट डेबिट टू लोन फ्रॉम BOM. SBI बँक अकाउंट डेबिट 3 लाख. एंटर दिला. टू इथं चेकचे डिटेल विचारतो, आपल्याकडे नाहीये, स्किप केले मी. आणि क्रेडिट आहे लोन फ्रॉम BOM बँक ऑफ महाराष्ट्र 3 लाख. बर. आणि नॅरेशन लिहायचं आपल्याला. बिंग लोन टेकन अँड ट्रान्सफर टू SBI करंट अकाउंट. बिंग लोन टेकन अँड ट्रान्सफर टू SBI करंट अकाउंट. एंटर दिला. ऍक्सेप्ट विचारते, यस म्हटलं, सेव्ह झाली एंट्री माझी. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 1/7 ची. परचेस गुड्स ₹40,000 अँड पेमेंट मेड बाय चेक. आणि एंट्री झाली परचेस अकाउंट डेबिट टू SBI बँक 40,000. करू एंट्री 1/7 ची एंट्री. F2 प्रेस करतो. 1/7 टाईप केलं. परचेस अकाउंट डेबिट PU टाईप केला. परचेस अकाउंट मी निवडलं. अमाऊंट किती आहे, 40,000. बघा 40,000 टू SBI बँक. कारण की चेकने कॅश मध्ये परचेस SBI बँक अकाउंट. चेकचे डिटेल तर विचारतो आपल्याला, पण चेकचे डिटेल आपल्याकडे नसल्यामुळे आपण स्किप केलं एंट्री. बिंग कॅश, बिंग परचेस गुड्स and payment made by check. Purchase goods and payment made by check. झाली एंट्री झाली. ऍक्सेप्ट विचारतोय, तिथं मी यस दिला. झाली, सेव्ह पण झाली माझी एंट्री. पुढची एंट्री 2/7 सोल्ड गुड्स टू नेहा ₹56,000. नेहाला 56,000चा माल विकला. एंट्री झाली आपली नेहा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 56,000. करू आपण एंट्री 2/7 ला. पहिले तारीख बदलायची. तारीख बदलण्यासाठी मी डेट वर क्लिक करतोय. 2/7 आली तारीख.
नेहाला डेबिट आहे म्हणून नेहा मी पहिले निवडतो डेबिट साईडला. नेहा किती रुपये? 56,000. 56,000 डेबिट आणि क्रेडिट कशाला आहे? तर सेल्सला. त्याला माल विकतो म्हणून सेल्स अकाउंटला क्रेडिट. सेल्स 56,000 being credit sales. being credit sales. एंटर. ऍक्सेप्ट विचारतोय मी यस म्हटलं आणि एंट्री काय झाली? ऍक्सेप्ट झालेली आहे. बघा जाऊ आता पुढच्या एंट्रीकडे आपण. पुढची एंट्री आपली नेक्स्ट स्क्रीनवर आहे. पुढची एंट्री परचेस फर्निचर 44,000, बिल्डिंग 1,50,000 आणि पेमेंट मेड बाय चेक. आणि एंट्री झाली आपली फर्निचर अकाउंट डेबिट 44,000, बिल्डिंग अकाउंट डेबिट 1,50,000 टू SBI बँक अकाउंट 1,94,000. मग जाऊ आपण एंट्रीकडे. पहिली तारीख आपल्याला बघायची. तारीख कोणती आहे? 31/7. F2 प्रेस केला, 3/7 आली. मी 31/7 टाईप केली, एंटर दिला. फर्निचरला डेबिट आहे 40,000, बिल्डिंगला डेबिट आहे. बघा क्रेडिट आलं. मला इथं या ठिकाणी क्रेडिटचं डेबिट करायचं मी विसरलो. मग DR मला टाईप करावं लागेल. एंटर दिला. बिल्डिंगला डेबिट. मग डेबिट किती? 1,50,000. 1,50,000 आणि क्रेडिट कशाला येणार? बँकेतून पैसे जात आहे म्हणून SBI बँकेला क्रेडिट. SBI बँक अकाउंट क्रेडिट 1,90,000. दोन्हींची टोटल 1,90,000. 40,000 फर्निचरचे आणि 1,50,000. 44,000 आहे. हा फर्निचर 44,000 आहे. 44,000 आहे का? हा 44,000. 44,000 करेक्शन केलं आपण. 1,94,000 ची आपली एंट्री झालेली आहे. ऍक्सेप्ट विचारतोय तिथे यस दिलं, सेव्ह झाली आपली एंट्री. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. 1/8 कॅश रिसिव्ड फ्रॉम नेहा ₹55,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. इन फुल सेटलमेंट आलं का त्यात डिस्काउंट आला. आपल्याला मिळते पैसे मिळत आहे त्यावेळेस आपण दुसऱ्याला डिस्काउंट देतो आणि आपण दुसऱ्याला पेड करतोय त्यावेळेस आपल्याला डिस्काउंट मिळतो. बरं, असं उलट गणित आहे. 1/8 ची एंट्री कॅश रिसिव्ड, कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट अशी आपली एंट्री आहे. 55,000, 1,000 डिस्काउंट आणि नेहाचे 56,000 कमी होणार. 1/8 ची एंट्री F2 प्रेस केला. 1/8 तारीख आलेली आहे, निवडली मी. कॅश येते म्हणून कॅशला डेबिट 55,000. परत अजून एक डेबिट आहे म्हणून इथं DR करून घ्यावं लागेल. DR मला मॅन्युअली टाईप करावा लागतोय. तिथं CR ऑटोमॅटिक येतो कारण की एकाला डेबिट एकाला क्रेडिट असं त्याला माहिती. अजून कशाला डेबिट आहे? डिस्काउंट पेडला, म्हणून डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट. बघा इथे डिस्काउंटचे 2 अकाउंट इथं आलेले, पेड आणि डिस्काउंट रिसिव्ड. जर आपण एकच डिस्काउंट अकाउंटच नाव दिलं असतं तर टॅलीमध्ये ते ओपनच झालं नसतं सेकंड अकाउंट. बरोबर. किती डिस्काउंट? 1,000 रुपये आणि टू क्रेडिट. कोणाला क्रेडिट? तर नेहाला. नेहा म्हणून N प्रेस केला. नेहा अकाउंट मी इथे निवडलं. 56,000 being cash received in full settlement of account. In full settlement of account. Accept yes म्हटलं, झाली. ही पण आपली एंट्री पूर्ण झालेली. एंट्री झाल्यानंतर पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची एंट्री आहे 2/8 पेड टॅक्स अँड इन्शुरन्स ₹35,500. टॅक्सेस अँड इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू कॅश अशी आपली एंट्री झाली. टॅलीमध्ये आपल्याला करायची. डेबिट साईडला आलो. पहिले तारीख टाकायला लागेल. तारीख काय आहे? 2/8. F2 प्रेस केला मी. 2/8 मी तारीख निवडली. टॅक्सेस अँड इन्शुरन्स अकाउंट डेबिट म्हणून T प्रेस केला. टॅक्सेस अँड इन्शुरन्स निवडलं.
₹3,500 रुपये अमाऊंट आहे, टाकली डेबिटला. क्रेडिटला कॅशला आपण निवडायचे क्रेडिट साईडला, म्हणून क्रेडिट साईडला मी कॅश निवडलं 35. नॅरेशन घ्या. बिंग टॅक्सेस अँड इन्शुरन्स पेड. टॅक्सेस अँड इन्शुरन्स पेड. ऍक्सेप्ट यस म्हटलं. झाली ही पण आपली एंट्री झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं. पुढची सोल्ड गुड्स टू मेहता ₹30,000 और ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. मग मेहता अकाउंट डेबिट 27,000 टू सेल्स अकाउंट 27,000 अशी एंट्री आपली झाली. करू आपण 31,800 ची एंट्री. F2 प्रेस केला. 31,800 मी टाईप केलं इथं, एंटर दिला. मेहताला डेबिट आहे म्हणून मेहता अकाउंट डेबिट 27,000 अमाऊंट आहे 27,000. आणि क्रेडिट कशाला आहे तर सेल्सला, म्हणून सेल्स अकाउंट 27,000. बिंग क्रेडिट सेल्स ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. 10% ट्रेड डिस्काउंट. ऍक्सेप्ट यस म्हटलं. एंट्री आपली सेव्ह झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची एंट्री आली स्क्रीनवर 1/9 ची. परचेस गुड्स फ्रॉम गुप्ता ₹51,000. पण 51,000चा माल परचेस करा. आणि एंट्री झाली परचेस अकाउंट डेबिट 51,000 टू गुप्ता अकाउंट 51,000. 1/9 ची एंट्री आहे. जाऊ पहिले डेट बदलू. F2 प्रेस केला. 1/9 तारीख ऑलरेडी आली. एंटर दिला. परचेसला डेबिट आहे म्हणून परचेस अकाउंटला डेबिट 51,000. आणि क्रेडिट कशाला आहे तर गुप्ताला. जी गुप्ता म्हणून जी प्रेस केला. गुप्ता अकाउंट क्रेडिट साईडला मी निवडलं. बिंग क्रेडिट परचेसेस. बिंग क्रेडिट परचेसेस. एंटर दिला. ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि एंट्री सेव्ह केली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची एंट्री आहे 2/9 ची. रिसिव्ड कॅश फ्रॉम मेहता ₹20,000 ऑन अकाउंट. मेहताकडून पैसे आले पण कसे आले ऑन अकाउंट आले. ऑन अकाउंटचा अर्थ काय खात्यावर नाही, बँकेत नाही. जेवढं येणं होतं त्यापैकी 20,000 आले, म्हणजे काही येणं बाकी राहिलं त्याच्यात, असा त्याचा अर्थ आपण ग्राह्य धरायचा. मग करू एंट्री 2/9 ची. कॅश टू मेहता. F2 प्रेस केला. 2 तारीख मी निवडली. कॅश अकाउंटला डेबिट आहे म्हणून कॅश डेबिट साईडला कॅश अकाउंट मी निवडलं. 20,000 आले आपल्याला. 20,000 टू कोणाला क्रेडिट मेहताला, म्हणून मेहता क्रेडिट साईडला मी मेहता निवडतो. मग मेहता अकाउंट 20,000. बरं, आता टॅली तुम्हाला दाखवतो किती पैसे घ्यायचे बाकी. इथं ज्यावेळेस 20,000 तुम्ही एंट्री पूर्ण झाली त्यावेळेस इथं मेहताच्या खाली इथं करंट बॅलन्स दिसतो बघा. त्याच्याकडून 7,000 आपल्याला अजून येणं आहे. डेबिट दिसतं बघा 7,000च. बरोबर. तसंच कॅशच्या बाबतीत दिसतं. आपल्याकडे कॅश किती शिल्लक आहे 1 लाख. ह्या एंट्रीच्या वेळी पूर्ण झाल्यावर 1,06,500 आपल्याकडे शिल्लक राहणार. म्हणजे बॅलन्सेस पण आपल्याला टॅली एंट्रीच्या वेळेस दाखवत असतो. करू आता नॅरेशन टाईप करू. बिंग कॅश रिसिव्ड ऑन अकाउंट. बिंग कॅश रिसिव्ड ऑन अकाउंट. ऍक्सेप्ट यस म्हटलं. एंट्री आपली सेव्ह झाली. सेव्ह झाल्यानंतर पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं. 1/10 ची एंट्री आहे. पेड वेजेस ऑफ ₹5,000 आणि एंट्री आहे वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश मध्ये वेजेस पेड केले. 1/10 ची एंट्री. मग मला पहिले डेट बदलावं लागेल. F2 प्रेस केला. 1/10 टाईप केलं. एंटर दिला. वेजेसला डेबिट आहे म्हणून W प्रेस केला. वेजेस अकाउंट डेबिट साईडला निवडलं. किती वेजेस पेड केले 5,000 म्हणून 5,000 मी इथं अमाऊंट कॉलम मध्ये टाईप केले. आणि क्रेडिट साईडला कॅश मध्ये वेजेस पेड केले म्हणून कॅशला क्रेडिट. बिंग वेजेस पेड.
बिंग वेजेस पेड असं नॅरेशन टाकलं आणि एंट्री सेव्ह केली. ऍक्सेप्ट विचारत होतो तिथं मी येस म्हटलं, झाली माझी एंट्री सेव्ह झालेली. झाली. पुढची एंट्री बघू आपण. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची एंट्री आहे बघा 1/10/2/10ची. पेड चेक टू गुप्ता ₹50,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. हा शब्द आला का डिस्काउंट आहे या एंट्रीमध्ये हे ठरवायचं. मग एंट्री आपली काय झाली, आपण पेड करतोय म्हटल्यावर आपल्याला डिस्काउंट मिळतोय. 51,000 ऐवजी आपण 50,000 दिले, 1,000 आपला फायदा झाला, इन्कम झाला. आणि एंट्री झाली आपली गुप्ता अकाउंट डेबिट टू SBI बँक अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. बरोबर. करू आपण एंट्री. जाऊ, डेट टाकू पहिले. F2 दाबला, 2 तारीख निवडली मी. गुप्ताला डेबिट आहे म्हणून गुप्ता अकाउंट डेबिट 51,000. बघा इथं गुप्ताचे 51,000 त्याच्याकडे बॅलन्स आहे, येणं बाकी आहे. इथे 51,000 टाईप करून एंटर दिला का इथे 0 होणार. बघा 0 झाला. बरं. क्रेडिट कशाला आहे, कॅशला. कॅश आली म्हणून कॅशला क्रेडिट. पण कॅश किती आली, 50,000 म्हणून इथं 50,000 मी टाईप केलं. 50,000 टाईप केलं. मग त्याने आणखी एक क्रेडिट विचारलं. अजून कशाला क्रेडिट आहे, तर डिस्काउंट रिसिव्ड. आपल्याला डिस्काउंट मिळतोय म्हणून डिस्काउंट रिसिव्ड झाली. ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. नॅरेशन घेऊ. बिंग कॅश पेड इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. एंटर दिला. ऍक्सेप्ट विचारतोय आपण, येस म्हटलं आणि एंट्री काय झाली, सेव्ह झाली. जाऊ पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची एंट्री 31/10ची सोल्ड गुड्स टू यश ₹52,000. 52,000चा माल यशला विकला उधारी. यश अकाउंट डेबिट 52,000 टू सेल्स अकाउंट अशी आपली एंट्री जाईल. मग करू एंट्री आपण टॅलीमध्ये. पहिले तारीख बदलू. F2 दाबला, 31/10 टाईप केलं, एंटर दिला. यशला डेबिट आहे म्हणून यश अकाउंट डेबिट निवडलं. डेबिट साईडला किती रुपयाचा माल परचेस केला, इथं यश कडून 52,000 म्हणून 52,000 मी इथं टाईप केले. आणि क्रेडिट कशाला आहे, तर सेल्सला. कशाचे पैसे आले, तर माल विकल्याचे, सेल्स. सेल्सला क्रेडिट 52,000. बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स. बघ एंट्री सेव्ह करायची. येस म्हणतो मी. ऍक्सेप्टला एंट्री आपली सेव्ह झाली. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. 1/11ची एंट्री आहे. पेड पोस्टेज अँड टेलिग्राम ₹2,000. 2,000 रुपये पोस्टेज अँड टेलिग्राम पेड केले 1/11. आणि एंट्री आहे पोस्टेज अँड टेलिग्राम अकाउंट डेबिट टू कॅश. जाऊ आपण टाकू एंट्री. पहिले तारीख बदलू. 2/11. 1/11 आहेत. F2 प्रेस करतो, परत 1/11 घेतो. पोस्टेज अँड टेलिग्रामला डेबिट आहे म्हणून डेबिट साईडला पोस्टेज अँड टेलिग्राम मी अकाउंट निवडतो. किती रुपये, 2,000. आणि क्रेडिट कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट म्हणून क्रेडिट साईडला मी कॅश अकाउंट निवडलं. 2,000. बिंग पोस्टेज अँड टेलिग्राम पेड. बिंग पोस्टेज अँड टेलिग्राम पेड. एंटर दिला. ऍक्सेप्ट येस म्हटलं, एंट्री सेव्ह झाली. ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं. पुढची एंट्री तुमच्या स्क्रीनवर आहे. 2/11. पेड शोरूम रेंट ₹15,000. शोरूमचं रेंट पेड केलं. मग रेंट अकाउंट डेबिट 15,000 टू कॅश 15,000 अशी एंट्री आपली झाली 2/11ला. जाऊ टॅलीमध्ये करू एंट्री आपण. 2/11. पहिले डेट निवडू. निवडली डेट. रेंटला डेबिट आहे म्हणून रेंट अकाउंट डेबिट साईडला मी निवडतोय. 15,000 अमाऊंट आहे. आणि क्रेडिटला
कॅश जाते रेंटच्या अगेन्स्ट म्हणून कॅश अकाउंट मी इथं निवडलं आणि कॅश अकाउंट बिंग शोरूम रेंट पेड बिंग शोरूम रेंट पेड एंटर दिला एंट्री ऍक्सेप्ट केली यस म्हटलं आणि एंट्री सेव्ह झाली. ठीक आहे पुढची एंट्री बघा 1/12 ची एंट्री आहे. इंटरेस्ट अक्युअर्ड ऑन बँक ऑफ महाराष्ट्र लोन ऍट 12% ऑफ रुपीज 18,000 रुपये आपण इंटरेस्ट पेड केलं म्हणजे कॅश मध्ये ते अक्युअर्ड झालं म्हणजे त्यांनी चार्ज केलं. आपण अजून पेड केलेलं नाही, चार्ज केलं म्हणजे त्या लोन मध्ये आणखी 3 लाखाचं लोन होतं त्यात 12,000 रुपये वाढ. इंटरेस्ट आपला खर्च आहे म्हणून खर्चाला डेबिट, इंटरेस्ट अकाउंटला डेबिट आणि बँक लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्राला क्रेडिट अशी आपली एंट्री झाली आहे. करू एंट्री 1/12 टू प्रेस केला 1/12 तारीख निवडली. डेबिट आहे इंटरेस्टला म्हणून इंटरेस्ट डेबिट साइडला निवडलं 18,000 रुपये एंटर दिला आणि क्रेडिटला काय आहे लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र 18,000. तो चेकचे डिटेल विचारतो ते आपण स्किप केले. बिंग इंटरेस्ट अक्युअर्ड असं आपण नॅरेशन टाकलं आणि एंट्री काय झाली सेव्ह झाली. बघा झाली एंट्री आपली सेव्ह. ठीक आहे एंट्री पूर्ण झाल्या आपल्या टाकून झाल्या. काही राहिल्या असतील तर बघा. मी 2 स्क्रीनवर खेळत असल्यामुळे 2 स्क्रीनवर आपण काम करत असल्यामुळे एखादी एंट्री राहू शकते, अमाऊंट मध्ये बदल होऊ शकतो. तुमचं लेक्चरच्या वेळेस लक्ष पाहिजे. आता आपल्याकडे बॅलन्सेस आपल्या समोर आहेत. टॅली मध्ये हे बॅलन्सेस येत आहे का हे आपण चेक करू. तुमच्या वर्कबुक मध्ये असेच आहे ना, बघून घ्या एकदा वर्कबुक मध्ये बॅलन्सेस तुमच्या. करा चेक, सांगा कोण सांगतोय बरोबर आहे का. येस सर. बरोबर आहे. बरोबर ठीक. बघा आता टॅली देतो, टॅली मधून मी बाहेर पडतो. बाहेर पडून मी पहिलं मला परचेस सेल्स हे मला प्रॉफिट अँड लॉस ला दिसतील म्हणून मी रिपोर्ट्स मधला प्रॉफिट अँड लॉस हा पर्याय मी इथं निवडला. डिटेल हा पर्याय मी निवडतो. डिटेल निवडल्यानंतर आपण बघू परचेस 91,000 आले का, आले 91,000. सेल्स 1,35,000 इकडे आले 1,35,000 सेल्स बघा इथं. नेट प्रॉफिट 39,000 आला 39,000 आणि नेट प्रॉफिट 500 येतो. बरोबर आहे का 500? बरोबर आहे बघा इथं 500 रुपये नेट प्रॉफिट. ठीक आहे आता बँकेचा कॅशचा बॅलन्स आणि डेटर्स क्रेडिटर्स हे आपल्याला बॅलन्स शीटला दिसतील म्हणून आपण टॅली मधून याला बाहेर पडतो, याला एस्केप देतो मी. आता दुसरा रिपोर्ट आहे बॅलन्स शीट, त्याला क्लिक केलं आणि एंटर केलं. बघा याला पण आपण डिटेल बघू. अल्टर F1 किंवा डिटेलवर क्लिक करायचं. आता इथं आपल्याला दिसतंय कॅशचा बॅलन्स 34,500, बँकेचा बॅलन्स 66,000. कॅशचा बॅलन्स 34,500, कॅश बँकेचा बॅलन्स 66. इथं काहीतरी चुकलं, इथं 16,000 आणि इथं 66,000. मग काय चुकलं बघू आपण. कॅश मध्ये काहीतरी गडबड झाली, एक एंट्री उलटी पालटी झाली फक्त. एक तर कॅश ला क्रेडिट किंवा डेबिट असेल तिथं बँकेला झालं. कोणाचा बॅलन्स कमी झाला इथं, कॅशचा का बँकेचा, बँक अकाउंट कॅश बँकेचा 16 आहे इथं 66 आहे. म्हणजे 50,000चा डिफरन्स. मग 50,000ची आपली एंट्री कोणती आहे ती आपण चेक करू. बघू येऊ मागे. 210 सर. हे बघा इथं 50,000 या ठिकाणी 210ची जी एंट्री इथं आपण कॅशला क्रेडिट दिल्या गेलं बरोबर, त्यामुळे मग आपला बॅलन्स चुकलेला. मग 210ची एंट्री आपण बघू कशी बघायची. 210ची एंट्री 2 पद्धती. एक तर तुम्ही याच्यातून बाहेर पडू शकतात, डे बुक मध्ये जाऊन डिस्प्ले डे बुक मध्ये जाऊन पूर्ण पिरियड सेट करायचा आणि त्या एंट्री बघायची. आणि दुसरी पर्याय हा आहे की
ती एंट्री काय झाली, बँकेची एंट्री कॅशला गेली. म्हणजे कॅशच्या जर आपण एंट्री बघितल्या तर त्यात पण आपल्याला ती दिसू शकते. म्हणजे या कॅशच्या ठिकाणी येऊन मी एंटर दिला, एंटर दिल्यावर परत इथं कॅश 34,000 आपल्याला सेपरेट दिसते, तिथे एंटर दिला. मग मला त्या मंथ वाईज मला किती अमाऊंट कॅशच्या आल्या गेल्या ते दिसतंय. आपली एंट्री कितीची आहे, 10व्या महिन्यातली म्हणजे ऑक्टोबर मधली, म्हणून मी ऑक्टोबर मध्ये येऊन एंटर की प्रेस करतो. इथं प्रेस केल्यानंतर बघा इथं 210ची एंट्री सापडली मला 50,000ची. बरं, ही एंट्री क्रेडिट हे कॅशला नाही, इथं SBI बँकेला आहे, आपण इथं कॅशला दिलं, म्हणून मी SBI बँक अकाउंट इथून मी निवडलं, एंटर दिला, बाकी ठिकाणी एंटर दिला. बघा बदल केला बघा मी ह्या एंट्रीमध्ये, कॅशच्या ऐवजी SBI बँक केलं, एंटर दिला, ऍक्सेप्ट येस म्हटलं, झालं. यातून आता मी बाहेर पडतो, बाहेर जातो. बाहेर कुठं जाणार तर आता बॅलन्स शीट, सरळ सरळ बघा आला बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला आता आपल्या बॅलन्स बरोबर आले बघा, कॅशचा 84,500 आणि बँकेचा 16,000 आला बरोबर. आपली एंट्री चुकली होती, याचा अर्थ तुमचं लक्ष नसतं, तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. कसं आहे, मला 2 स्क्रीनवर जायचं असतं, त्यामुळे थोडा फरक पडू शकतो एखादं याच्यामध्ये. बघू आता पुढचे बॅलन्सेस काय आहे ते आपण बघू. पुढे आपला डेटर्स 59,000, क्रेडिटर 0 आहे आणि बॅलन्स डेटर्स क्रेडिटर्स पहिले बघू. डेटर्स 59,000, क्रेडिटर सेंट्रल क्रेडिटर काहीच नाही, 0, सगळं देणं देऊन टाकलेलं आहे. नंतर बॅलन्स शीटची टॅली टोटल 3,53,500 बघा, 3,53,500 ही आपली बॅलन्स शीटची टॅली टोटल. अशा पद्धतीने आपलं बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे बरोबर. आपल्याला टॅलीमध्ये पण आपण एंट्री करण्याचं बघितलं, बॅलन्सेस पण चेक केले. तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल कराल त्यावेळेस आता बॅलन्सेस ऍक्युरेट आहे ह्या तुम्हाला समजेल. म्हणजे मग काही चूक झाली, ज्या अमाऊंट मध्ये चूक होईल त्या अमाऊंटशी रिलेटेडच एंट्री चेक करायच्या, हे लक्षात आलं. बघा आता आपल्याला कॅश आणि बँकेत डिफरन्स आला होता, म्हणजे एवढंच झालं की बँकेची एंट्री कॅश लागली, हे लगेच आपल्या लक्षात आलं. आणि किती डिफरन्स होता, 50,000. मग बरोबर आपण 50,000ची एंट्री चेक केली. म्हणजे तुम्हाला वर्कबुक मध्ये खाली बॅलन्सेस दिल्याचा तो फायदा आहे का, जो बॅलन्स चुकला त्या अमाऊंटशी रिलेटेड एंट्री आपल्याला चेक करायची. सगळ्या एंट्री चेक करत बसायची गरज पडत नाही बरोबर. तर ठीक आहे, सगळ्यांनी आता बघितलंच आहे. पुढे जसंही प्रॅक्टिकल सुरू होईल, लॉकडाऊन उघडेल, त्याचं आपण प्रॅक्टिकल करणारच आहोत. उद्या पुन्हा आपलं लेक्चर राहील, उद्याच्या लेक्चरला सर्वांनी हजर राहा. पुढचा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये सोडून. आज आपण इथं थांबतोय.